सर्व विद्यार्थ्यांचे आजच्या सेशनमध्ये मी स्वागत करतो। जिल्हा परिषद अहिल्यानगर शिक्षण विभाग प्राथमिक यांच्या संकल्पनेतून मिशन आरंभ शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग इयत्ता 8वी आज दिनांक 5 जून 2025 वार गुरुवार। आजचा विषय आहे गणित आणि आजचा घटक आहे सरासरी। आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत श्रीमती मंजुषा मधुकर साळवे मॅडम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिर्डी मराठी, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर। गुड इव्हिनिंग सर्वांना। तर 7:10 झालेली आहेत आणि आपण आपल्या क्लासला सुरुवात करणार आहोत। तर फटाफट सर्व विद्यार्थ्यांनी क्लासला जॉईन होऊन घ्यायचंय। आय थिंक सो सर्वांना आवाज क्लिअर येत असेल, ठीक आहे। सर्वांनी पटापट आपल्या नोटबुक, आपले टेक्स्टबुक आपल्या समोर ठेवायचंय आणि क्लाससाठी सर्वांनी रेडी व्हायचंय। आज आपण नवीन टॉपिक शिकणार आहोत गणिताचा। टॉपिकचं नाव तुम्ही स्क्रीनवर वाचलंच असेल। व्हिडिओ फक्त बघत राहायचा नाही, तर सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओच्या जे काही आपण या व्हिडिओ मधून शिकणार आहोत, जे काही आपण या मीटिंग मधून शिकणार आहोत, त्या सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करून घ्यायच्या आहे। मी सारखी तुम्हाला ही एकच गोष्ट सांगत असते की तुम्ही नोट डाऊन करून घ्या, कारण की याचा फायदा नक्कीच तुम्हाला तुमच्या परीक्षेपर्यंत होणार आहे। तर चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचे कुणी मित्र मैत्रिणी अजूनही क्लासला जॉईन झालेले नसतील तर लवकरात लवकर त्यांना फोन करून एकदा रिमाइंड करा की क्लासला लवकर जॉईन व्हावे। कारण जर तुम्ही अर्ध्यातून क्लास जॉईन केला तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची लिंक लागणार नाही। या टॉपिक आपण प्रत्येक टॉपिक ज्यावेळेस सुरू करतो त्याच्या बेसिक पासून आपण काय करत असतो, माहिती बघत असतो। जर सुरुवातीपासून जर तुम्ही जॉईन नसले तर काय होईल, मध्येच तुम्हाला एखादं गणित दिसेल आणि ते समजणारही नाही, मग त्यामुळे तुमचाही इंटरेस्ट कमी होईल। त्यामुळे क्लासला सुरुवातीपासून पहिल्या मिनिटापासून सर्वांनी जॉईन असणं गरजेचं आहे। त्यामुळे तुम्हाला समजण्यास लवकर जास्त फायदा होईल। चला तर मग आपण आपल्या टॉपिक कडे वळूया। गणिताचा आपण टॉपिक बघत आहोत। टॉपिकचं नाव आहे सरासरी। खूप सोपा असा टॉपिक आहे आणि खूप इंटरेस्टेड असा टॉपिक आहे। जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजतील। आता पूर्ण सरासरी जी आहे ती आपल्याला एकाच सूत्राने सोडवायची आहे। सरासरी हा जो टॉपिक आहे त्यावर असणारे प्रश्न जे आहेत ते प्रश्न काय एकाच फॉर्म्युल्याने सोडवायचे आहेत। तर बघा, सरासरी म्हणजे काय, सरासरीचं सूत्र मी तुमच्या समोर लिहिलेलं आहे। बघा, सरासरी त्याला इंग्लिश मधून आपण काय म्हणतो, ऍव्हरेज। काय म्हणतो आपण त्याला इंग्लिश मधून, ऍव्हरेज। बघा, तर ऍव्हरेज म्हणजे काय किंवा सरासरी म्हणजे काय, तर दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज। ज्या काही संख्या दिलेल्या असतात, ज्या काही कन्सेप्ट दिलेले असतात, जे काही परिमाण दिलेले असतात, त्या सर्व परिमाणांची आपण काय करायची, बेरीज करायची। आणि येणाऱ्या बेरजेला आपण त्या एकूण संख्यांनी भागायचंय। येणाऱ्या बेरजेला काय करायचं, एकूण संख्यांनी भागायचं। समजा 3 संख्या तुम्हाला दिलेल्या असतील, कोणत्याही 3 संख्या असू द्या। मी घेते 5, 10, 15, 5च्या पटीतल्या संख्या घेतल्या मी। कोणत्या, 5, 10, 15। मग यांची सरासरी कशी काढणार आपण, त्या तीनही संख्येची आपण काय करणार, बेरीज करणार, 5ची, 10ची आणि 15ची। आणि त्याला भागणार कितीने, एकूण संख्येने। एकूण संख्या म्हणजे किती संख्या घेतल्या होत्या मी, 3 संख्या घेतल्या होत्या, मग त्याला भागणार मी कितीने, 3ने।
आता विविध उदाहरणे मी तुम्हाला पुढच्या स्लाइड मध्ये दिलेली आहे, त्यामुळे मी याच ठिकाणी तुम्हाला लगेच उदाहरण देऊन कन्फ्यूज करणार नाही. तर पुढे बघूया, काही इन्फॉर्मेशन बघूया आपण याबद्दलची. बघा, सर्व नोट डाऊन करून घेताय सर्वांनी. सरासरीचं सूत्र लिहिलं असेल असं मी कन्सिडर करते आणि पुढच्या स्लाइड कडे वर. बघा, पहिला पॉइंट काय दिसतोय तुम्हाला, 3 कंसात किंवा 5 किंवा 7, 3 किंवा 5 किंवा 7 क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी. आता नैसर्गिक संख्या म्हणजे काय बरं, सर्वांना माहितीच असेल, आपण इयत्ता 2री 3री पासून शिकतो. नैसर्गिक संख्या म्हणजेच काय, नॅचरल नंबर, आपण यांनी त्याला दाखवतो. नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत बरं, कोणत्या आहेत नैसर्गिक संख्या, 1 2 3 4 अँड सो ऑन इन्फिनिटी. म्हणजे असंख्य अशा काउंटिंग नंबर्स देखील आपण नैसर्गिक संख्यांना म्हणू शकतो. नैसर्गिक संख्यांची सुरुवात कुठून होते, तर मग 1 पासून, 1 2 3 4 5 अशा खूप साऱ्या. मग त्याच्यामध्ये समसंख्या देखील आहेत, विषम संख्या देखील आहेत. तर मग समसंख्या म्हणजे कोणत्या संख्या बरं, ज्या संख्येना 2नी भाग जातो किंवा इतर कोणत्या दुसऱ्या संख्येने भाग जातो त्याला आपण काय म्हटलं जातं, काय म्हणतो आपण त्याला, समसंख्या. तर बघा, पहिलं काय आहे आपलं, पहिला मुद्दा काय आहे बघा बरं. पहिला मुद्दा सर्वांनी बघा, तीन किंवा 4 किंवा 3 किंवा 5 किंवा 7 क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी ही मधली संख्या असते. आता मी काय करते, कोणत्याही 3 नैसर्गिक क्रमवार संख्या घेते. क्रमवार म्हणजे काय, एका मागे एक येणाऱ्या संख्या. आता मी कोणत्याही 3 क्रमवार नैसर्गिक संख्या घेते. ठीक आहे, 3 संख्या घेते क्रमवार नैसर्गिक. समजा मी घेतल्या 5 6 7, या 3ही नैसर्गिक संख्या आहेत, सर्वांना मान्य आहे, हो ठीक आहे. बघा, या 3ही नैसर्गिक, पण मी कशा घेतल्या, क्रमवार घेतल्या. 5 नंतर 10 नाही घेतली, 10 नंतर 12 नाही घेतले, क्रमाने येणाऱ्या संख्या घेतल्या, 5 6 7. मग यांची सरासरी आपण कशी काढणार, यांची सरासरी सूत्र वापरून देखील आपण याची सरासरी काढू शकतो. पण सूत्राचा वापर न करता अशी काही 5 ते 6 पॉइंट्स आहेत, त्या पॉइंट्स मधून आपल्याला सरासरी विदिन अ मिनिट काढण्यासाठी काय होणार आहे, मदत आहे. मग 3 किंवा 5 किंवा 7 क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी ही काय असते, मधली संख्या असते. मिडल मोस्ट नंबर आपण त्याला म्हणतो. मग मधली संख्या कोणती बरं, 5 6 आणि 7 मध्ये कोणती आहे मधली संख्या, 6 ही काय आहे, मधली संख्या आहे. मग 6 काय झालं, 5 6 आणि 7 या संख्येची काय झाली, सरासरी झाली. आता दुसऱ्या 5 संख्या घेऊन बघा, 5 संख्या घेऊन बघा. बघा, मी क्रमवार नैसर्गिक 5 संख्या घेते. ठीक आहे, आता मी सुरुवात करते 11 पासून. क्रमवार पाहिजे हा, ठीक आहे. बघा, 11 12 13 14 आणि 15. किती क्रमवार संख्या आहेत ह्या, किती क्रमवार संख्या घेतल्या मी, 5 क्रमवार नैसर्गिक संख्या घेतल्या. आता यांची सरासरी काय असणार, वाचा बरं. पहिला मुद्दा काय आहे, पहिला पॉइंट काय आहे, मिडल मोस्ट नंबर किंवा मधली संख्या ही त्या संख्येची काय असते, सरासरी असते. आता मधली संख्या कोणती बघा बरं. मग इकडून 11 इकडून 15 इकडून 12 इकडून 14 सोडले, मध्ये कोण उरला, 13. मग 13 काय झाली, त्या संख्येची सरासरी झाली, किंवा आपण तुम्ही काय म्हणू शकता, 13 हा
ऍव्हरेज झाला या दिलेल्या संख्येचा. आलं लक्षात? आता दुसरा मुद्दा बघूया आपण. दुसरा मुद्दा बघा बरं काय आहे. 3 किंवा 5 किंवा 7 क्रमवार विषम संख्येची सरासरी ही मधली संख्या असते. विषम संख्येची सरासरी देखील काय असणार आहे आता? मधली संख्या असणार आहे. आता घ्या कोणत्या पण 3 क्रमवार विषम संख्या घ्या बरं. विषम संख्या कोणत्या आहेत मग? 1, 3, 5, 7, 9, 11, 13 अँड सो ऑन इन्फिनिटी अशा असंख्य अशा अनंत अशा संख्या आहेत की त्या संख्येना आपण दोन्ही भाग देऊ शकत नाही. मग कोणत्याही 3 क्रमवार विषम संख्या घ्या. आता मी पहिल्याच 3 घेते. मग पहिली 1, दुसरी 3 आणि तिसरी 5. आल्या की नाही ह्या क्रमवार? नैसर्गिक संख्या आहेत पण प्लस पॉइंट म्हणजे काय? ह्या विषम संख्या आहेत. कोणत्या संख्या आहेत या? विषम संख्या आहेत. मग 3 किंवा 5 किंवा 7 किंवा 9 क्रमवार विषम संख्येची सरासरी देखील मधली संख्या असते किंवा आपण काय म्हणू शकतो? मिडल मोस्ट नंबर त्या संख्येची काय असते? सरासरी असते. आता कोणता बरं मिडल मोस्ट नंबर कोणता येईल? 1, 3, 5 मधला 3 हा काय येणार? मिडल मोस्ट नंबर येणार. मग 1, 3, 5 या संख्येची सरासरी काय झाली? 3 झाली. आता एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं की मॅडम आम्हाला हेच उदाहरण तुम्ही सूत्राने सोडून दाखवा, उत्तर बरोबर येतं की नाही आम्हाला चेक करायचं. मग सूत्र काय सांगितलं होतं मी तुम्हाला? सरासरीचं सूत्र काय सांगितलं होतं बघा. सरासरीचं सूत्र सांगितलं होतं मी तुम्हाला, एकूण संख्येची बेरीज भागिले एकूण संख्या. एकूण संख्येची बेरीज म्हणजे कोणत्या संख्या आपण घेतल्या होत्या? 1, 3 आणि 5. मग त्यांची बेरीज घेऊया आपण. 1 अधिक 3 अधिक 5 भागिले एकूण संख्या. एकूण संख्या किती आहेत रे? 1, 2 आणि 3 भागिले 3. मग यांची बेरीज करा. 5 आणि 3 8, 8 आणि 1 9 भागिले 3. मग किती येणार बरं उत्तर? 3 1 3, 3 त्रिक 9. 3 काय झाली मग? या 3 संख्येची काय झाली? सरासरी झाली. बघा इथे सूत्राचा वापर न करता देखील आपण 3 हे उत्तर काढलं होतं. ठीक आहे. आता अजून 3 पेक्षा आपण थोडस जास्त संख्या घेऊ. 5 ही नाही, आपण 7 संख्या घेऊन बघू. आता 7 संख्येची बेरीज करायला आपल्याला जमायला काही अडचण नाही पण वेळ तितका जातो. त्यामुळे आपण अशा शॉर्ट ट्रिक देखील वापरू शकतो. बघा आता 7 संख्या घेऊ आपण. कोणत्या 7 घ्यायच्या आता? विषम. 1 पासून सुरू होणाऱ्या 7 संख्या घेऊ आपण. 1 पासून सुरू होणाऱ्या 7 संख्या घेऊयात. बघा विषम संख्या पाहिजे. 1, 3, 5, 7, 9, 11 आणि 13. किती संख्या झाल्या? 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7. तर क्रमवार संख्या आहेत की नाही या? क्रमवार संख्या आहेत की नाही या? क्रमवार संख्या आहेत या, बरोबर. आता या क्रमवार संख्या बघा कोणत्या? 1, 3, 5, 7, 9, 11 आणि 13. क्रमवार किती संख्या घेतल्या? ह्या विषम संख्या 7 संख्या घेतल्या, बरोबर. मग आपण काय करणार? आपण मिडल मोस्ट नंबर शोधणार. काय आहे दुसरा पॉइंट? या संख्येची सरासरी देखील काय असते? मधली संख्या किंवा आपण मिडल मोस्ट नंबर असं देखील म्हणतो. मग कोणता आहे मिडल मोस्ट नंबर? बघा बरं कोणता? इकडून 1 सोडला, इकडनं 13 सोडले, इकडून 3, इकडून 11, इकडून 5, इकडून 9 आणि उरला कोण मधला? तर 7. मग 7 काय आलं माझ्या विद्यार्थी मित्रांनो? तर 7 काय आलं? तर 7 ही पहिल्या 7 क्रमवार विषम संख्येची काय आली? सरासरी आली. आलं लक्षात?
ठीक आहे. आता तिसरा पॉइंट बघूया आपण. तिसरा पॉइंट बघूया आपण. तिसरा पॉइंट काय आहे बघा. तिसरा पॉइंट देखील तसाच आहे. 3 किंवा 5 किंवा 7 क्रमवार समसंख्यांची सरासरी देखील मधली संख्या असते. मग आता 3 क्रमवार कोणत्याही विषम संख्या घेऊन बघा. आता मी संख्या घेते 12, 14 आणि 16. या कोणत्या संख्या आहेत? समसंख्या आहेत की ज्या संख्येला आपण 2 ने भाग देऊ शकतो. आता या 3 क्रमवार संख्येची सरासरी कशी काढणार आपण? तर बघा, ती देखील काय असते? मधली संख्या असते. बघा, मी मधली संख्येला काय केलंय? सर्कल केलंय. काय असते? त्या संख्येची सरासरी ही मधली संख्या असते. मग मधली संख्या कोणती आहे आपली? 14. मग 12, 14 आणि 16 या संख्येची सरासरी काय आली? 12, 14 आणि 16 या संख्येची सरासरी काय आली? तर 14. पुढचा पॉइंट बघूया आपण. बघा, पुढची एक स्लाइड आहे, तिथे 2 पॉइंट दिलेले आहेत. वाचण्याचा प्रयत्न करा बरं सर्व विद्यार्थ्यांनी. सोपं वाटतंय की नाही सर्वांना? आय थिंक सो सगळ्यांना कन्सेप्ट समजत असेल. खूप बेसिक पासून आपण सरासरी या टॉपिकला सुरुवात केलेली आहे. पुढचं बघा आता. 4 किंवा 6 किंवा 8 क्रमवार विषम संख्यांची सरासरी. तर पहिल्या स्लाइड मध्ये काय होतं? 3, 5 किंवा 7 किंवा 9 संख्येची सरासरी काढली होती की नाही आपण? मग त्या तीनही पॉइंट मध्ये, कोणत्या तीनही पॉइंट मध्ये? नैसर्गिक संख्या, समसंख्या आणि विषम संख्या. या तीनही पॉइंट मध्ये संख्या कशा होत्या? नंबर, टोटल नंबर ऑफ नंबर्स कसे होते? एकूण संख्या किती होत्या? एक तर 3 असायच्या, 5 असायच्या, 7, 9 अशा विषम संख्या होत्या त्या. बरोबर की नाही? मग त्यांची सरासरी आपण कशी घ्यायचो? मिडल मोस्ट नंबर घ्यायचो. बरोबर की नाही? मधली संख्या हा नंबर, मधली संख्या त्याची सरासरी आपण घ्यायची. आता इथे बघा, इथं संख्या जे एकूण नंबर बदललेले आहेत, एकूण नंबर, एकूण संख्या किती असणार आहे? 4, 6, 8, 10 अशा या पटीमध्ये असणार आहे. तर मग त्यांची सरासरी आपण कशी काढतो? तर बघा, मधल्या 2 संख्यांच्या दरम्यानची संख्या. मधल्या 2 मिडल मोस्ट 2 नंबर्स आपण घेणार आहे. मिडल मोस्ट 2 नंबर्स म्हणजे एकदम एक्झॅक्ट मधले 2 नंबर घेणार आणि त्या 2 नंबरच्या दरम्यानची संख्या आपण काय घेणार? त्याची सरासरी म्हणून घेणार. तर उदाहरण तुम्हाला सांगते. समजा तुमचे 2 मधले नंबर, उदाहरण घेऊया आपण. मी वरती लिहिलेलं बहुतेक तुम्हाला दिसत नाहीये, त्यामुळे मी खालच्या बाजूला लिहिण्याचा प्रयत्न करते. बघा, 4 क्रमवार विषम संख्या घेते मी. आता विषम संख्या कोणत्या घेते? 1 पासून घेते, क्रमवार घेते पण. 1, 3, 5, 7 ह्या काय केलं मी? क्रमवार 4 विषम संख्या घेतल्या. ठीक आहे. त्यांची सरासरी काय आहे विद्यार्थी मित्रांनो? मधल्या 2 संख्यांच्या दरम्यानची संख्या. आता मधल्या 2 संख्या कोणत्या आहेत बरं? सगळ्यात मधल्या 2 संख्या 3 आणि 5. आता 3 आणि 5 यांच्या दरम्यानची संख्या, यांच्या मधली संख्या कोणती असणार बरं? कोणती असणार बरं? 4 असणार. मग 4 काय झाली? या 1, 3, 5 व 7 या संख्येची काय झाली? सरासरी झाली. ठीक आहे. पुढचं बघूया आपण. बघा, पुढचं बघा. 4 किंवा 6 किंवा 8 क्रमवार समसंख्येची सरासरी ही मधल्या 2 संख्यांच्या दरम्यानची संख्या असते. मधल्या 2 संख्येच्या दरम्यानची काय असते? संख्या असते. आता कोणत्याही 4 किंवा 6 किंवा 8 क्रमवार समसंख्या घेऊ आपण. आता 4 तर मी विषम संख्येचं घेऊन दाखवलं तुम्हाला. आता आपण 6
समसंख्या घेऊ, पण त्या कशा पाहिजे, क्रमवार पाहिजे, एका मागे एक येणाऱ्या पाहिजे. आता कोणत्या घेऊ, 6. आपण 12 पासून सुरुवात करू. 12, 14, 16, 18, 20, किती झाल्या, 5 झाल्या आणि 22. 1 2 3 4 5 6 6 क्रमवार समसंख्या घेतल्या, बरोबर. आता मला काय करायचंय, त्या संख्येची सरासरी काढायची, या सगळ्या संख्येची सरासरी. मग सूत्राचा वापर करून जर आपण सरासरी जर काढली तर काय होईल रे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला याची बेरीज करत बसावी लागेल. बेरीज केल्यानंतर परत त्या बेरजेला ह्या एकूण संख्या म्हणजे एकूण 6 संख्या आहेत, या 6 तुम्हाला पुन्हा भागावं लागेल. वेळ जाईल की नाही. मग त्यासाठी हे जर पॉइंट जर तुम्ही पाठ करून ठेवले किंवा 2-3ला जर वाचून काढले तर तुमच्या लगेच लक्षात येईल, ज्यावेळेस 4 किंवा 6 किंवा 8 किंवा 10 क्रमवार समसंख्या देतात, त्यांची सरासरी आपण कशी काढतो ती सरासरी, आपण मधल्या 2 संख्यांच्या दरम्यानची संख्या. मधल्या 2 संख्या कोणत्या येणार बरं, इकडच्या 2 सोडा, इकडच्या 2 सोडा, मधल्या 2 कोणत्या येणार, 16 आणि 18. कोणत्या येणार, 16 आणि 18. मग यांच्या दरम्यानची संख्या सांगण्याचा प्रयत्न करा, बघू काय असेल यांच्या दरम्यानची संख्या. ऑब्विसली 17. मग तुमचं उत्तर काय येणार, 17. 17 काय आली, या 6 क्रमवार समसंख्येची सरासरी आली. आलं लक्षात. आय थिंक सगळ्या विद्यार्थ्यांनी हे जे काय 5 पॉइंट होते, दुसऱ्या स्लाइड मधले 3 पॉइंट आणि हे 2 पॉइंट सर्वांनी लिहून घेतले असेल. तर पुढचं बघूया आपण. आता आपण प्रश्नांकडे वळूया. विविध प्रकारची मागच्या पेपरमध्ये, मागच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मध्ये आलेल्या प्रश्नांचा आपण काय करणार आहे, इथे सराव करणार आहे. खूप सोपे उदाहरण आहेत. शांत डोक्याने तुम्हाला व्यवस्थित ऐकायचं आहे. प्रत्येक पॉइंट व्यवस्थित तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे. फक्त वन वे जर तुम्ही बघत राहिले, फक्त व्हिडिओ युट्यूब व्हिडिओ सारखा बघत राहिले तर तुम्हाला काहीही अवगत होणार नाही, काहीही अंडरस्टँड होणार नाही. त्यामुळे तुमच्या हातामध्ये देखील पेन आणि वही असू द्या आणि प्रत्येक उदाहरण, प्रत्येक कन्सेप्ट, प्रत्येक स्टेप लिहून घेण्याचा प्रयत्न करत राहा. बघा, आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी प्रश्न देखील वाचून काढला असेल. काय आहे प्रश्न बघा, 5, 9, 13, 17 ... याचा अर्थ काय, अजून पुढे त्या संख्या कशा होणार आहेत, वाढत जाणार आहेत. या संख्या मालेतील पहिल्या 20 संख्येची सरासरी किती. आता एवढं सोपं आहे का रे माझ्या विद्यार्थी मित्रांनो, 20 संख्या काढत बघा. सोपं आहे, प्रत्येक गोष्ट सोपी आहे, पण मेन गोष्ट म्हणजे काय, टाइम लिमिट. आपल्याला परीक्षेमध्ये तेवढा वेळ नसतो की प्रत्येक गोष्टीची बेरीज करत बसा, प्रत्येक गोष्ट डीप मध्ये निबंधासारखी लिहत बसा, एवढा वेळ आपल्याला परीक्षेमध्ये नसतो. त्यामुळे अशा टॉपिक वरची उदाहरणे आपल्याला शॉर्ट ट्रिक वापरून सोडण्याचा प्रयत्न करायचा असतो. बघा, आता ह्या संख्या दिलेल्या आहेत. पहिल्या 20 अशाच पहिल्या 20 संख्यांची सरासरी त्यांनी विचारली आहे. त्यांनी दिल्यात किती, 1 2 3 4 संख्या दिल्यात. ते म्हटले बाकीच्या 16 तुम्ही काढा, त्या 16 आणि ह्या 4, त्या 16 आणि ह्या 4 ची सरासरी काढून आम्हाला उत्तर द्या. मग त्या 16 संख्या काढत बसायचं का आता, तर नाही. मग याच्यासाठी सूत्र आहे. काय सूत्र आहे तर बघा, सरासरी बरोबर, आता महत्वाची गोष्ट एक, असे उदाहरण आल्यानंतर एक महत्वाची गोष्ट काय चेक करायची बघा तुम्हाला, या 2 संख्येमध्ये कितीचा फरक दिसतोय रे तुम्हाला. 5 आणि 9 मध्ये कितीचा अंतर आहे, 5 आणि 9 मध्ये कितीचा फरक आहे, 4चा फरक आहे, बरोबर की नाही. 9 आणि 13 मध्ये कितीचा फरक आहे, तिथे देखील 4चा आहे. 13 आणि 17 मध्ये देखील कितीचा फरक आहे, 4चा फरक आहे.
17 नंतर जी कोणती संख्या येणार आहे तिथे देखील कितीचा फरक असणार आहे? 4. त्यानंतर त्याच्या पुढची संख्या येण्यासाठी तिथे देखील कितीचा फरक असणार आहे? 4चा. म्हणजे प्रत्येक संख्येमध्ये 4-4चा फरक दिलेला आहे, 4-4चं अंतर दिलेलं आहे. ती महत्वाची गोष्ट असते विद्यार्थी मित्रांनो. फरक कसा पाहिजे? तर फरक हा सेम पाहिजे. इथे देखील 4 आहे, इथे 4 आहे, इथे 4 आहे, सगळीकडे 4 आहे. पूर्ण पहिल्या 20 संख्येमध्ये 4चा फरक तुम्हाला बघायला मिळणार आहे. आता सरासरीचं सूत्र काय आहे बघा. पहिली संख्या, व्यवस्थित लक्ष द्यायचे, मी एकदम हळू घेते हा विद्यार्थ्यांना तुमच्यासाठी, व्यवस्थित नोट डाऊन करून घ्यायचंय. पहिली संख्या प्लस अधिक शेवटची संख्या, शेवटची संख्या, पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2. बघा मी सूत्र काय लिहिलंय, पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2. जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व करत असाल तर तुमच्या लक्षात येईल की मॅडम पहिली संख्या तर आपल्याला दिलेली आहे, पहिली संख्या 5 आहे, पण शेवटची संख्या माहिती नाही. त्यांनी 17 पर्यंतच्या संख्या दिल्यात आणि त्यांनी विचारले पहिल्या 20 संख्यांची सरासरी. पहिल्या 4 संख्या दिल्या, चौथी संख्या आहे 17. आपल्याला 20व्या संख्येपर्यंत पोहोचायचंय. 20वी संख्या माहिती आहे का तुम्हाला इथे कोणती आहे? 4च्या फरकाने येणारी तर नाही. मग पुन्हा एकदा आपल्याला शेवटची संख्या काढून घ्यावी लागेल. असे उदाहरण नक्कीच येतात पेपरला. तर मग शेवटची संख्या कशी काढतात तर बघा, शेवटची संख्या बरोबर, खूप सोपं आहे, शेवटची संख्या बरोबर पहिली संख्या प्लस कंसामध्ये n-1 गुणिले d. आता n काय आहे? एकूण संख्या. n काय आहे? एकूण संख्या. एकूण संख्या किती दिलेल्या आहेत रे विद्यार्थी मित्रांनो? आपल्याला 20 एकूण संख्या दिलेल्या आहेत. मग d काय आहे? d म्हणजे डिस्टन्स, d म्हणजे फरक, दोन संख्येमध्ये दिलेला फरक. आता बघा, मग शेवटची संख्या मिळून जाईल तुम्हाला. पहिली संख्या काय आहे? 5 अधिक जसेच्या तसं n. n म्हणजे काय? एकूण संख्या किती सांगितल्यात? पहिल्या 20 संख्यांची सरासरी. म्हणजे एकूण संख्या किती आहे? 20 आहेत. वजा 1 सूत्राप्रमाणे जसेच्या तसा गुणिले d. d चा अर्थ काय? d म्हणजे फरक, d म्हणजे डिफरन्स. कशातला? तर दोन संख्येमधला. तो किती आहे? 4. मग आपण हे सोडून घेणार. 5 जसेच्या तसे अधिक कंस सोडून घेऊया. 20 वजा 1 किती? 19 गुणिले 4. बघा करा बरं आता. 19 चोक किती येणार बघा बरं. 19 चोक तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा. 19 चोक 76. बघा 76 आणि 5 किती येणार मग? 81. बघा शेवटची संख्या किती आली विद्यार्थी मित्रांनो? 81. आता तुमच्याकडे पहिली संख्या देखील आहे, शेवटची संख्या देखील आहे. आता काढा मग सरासरी. काय आहे सरासरीचं सूत्र? बघा या ठिकाणी दिलंय मी. सरासरीचं सूत्र काय आहे? शेवटची संख्या किती मिळाली तुमची? 81. तर सरासरीचं सूत्र बघूया आपण. पहिली संख्या किती आहे? 5 अधिक शेवटची संख्या. शेवटची संख्या किती आली? 81. कितवी ती? 20वी संख्या किती आली ती? 81 भागिले 2. करा बरं मग हे सोडवा बरं. 81 अधिक 5 किती येतात? 86 भागिले 2. मग 86 ला 2 नी भाग द्या बरं. बे 1 बे, बे चोक 8, बे 3 6. किती आलं उत्तर तुमचं? 43. मग या क्रमागत संख्या मालेतील क्रमागत 20 संख्येची सरासरी किती आली? 43. ऑप्शन नंबर 3. आलं लक्षात? आय थिंक सो सगळ्या विद्यार्थ्यांनी लिहून घेतलं असेल. तर पुढचंही आपण त्याच प्रकारचं उदाहरण बघूया, म्हणजे तुमच्या थोडंसं लक्षात येईल.
बघा 7, 13, 19, 25 वेगळ्या संख्या आहेत की नाही? क्रमागत संख्या दिसत नाहीयेत. क्रमागत आल्यानंतर आपण मधली संख्या किंवा मिडल मोस्ट 2 नंबरच्या दरम्यानची संख्या घेत असतो, पण इथं ह्या क्रमागत नाहीये. या संख्या मालेतील पहिल्या 30 संख्येची सरासरी विचारली आहे. मग आपण काय वापरणार? सरासरीचं सूत्र तर आपल्याला माहिती आहे. काय आहे सरासरीचं सूत्र? ज्यावेळेस या प्रकारची उदाहरणे येतात त्यावेळेस आपण कोणतं सूत्र वापरतो? पहिली संख्या अधिक दुसरी संख्या भागिले 2. आता पहिली संख्या तर तुम्हाला माहिती आहे 7 आहे. दुसरी नाही, सॉरी, इथे शेवटची संख्या येईल ना. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2. आता पहिली संख्या तर माहिती तुम्हाला 7 आहे, दुसरी माहिती 13 आहे, तिसरी 19 आहे, चौथी 25 आहे, पण शेवटची म्हणजे 30वी संख्या माहिती आहे का तुम्हाला कोणती आहे? काउंट करत बसावं लागेल, एवढा वेळ नाही. मग आपण शेवटची संख्या कशी काढतो मी तुम्हाला सांगितलं याच्या आधीच्या उदाहरणामध्ये. तुम्ही नोटबुक मध्ये लिहिलेला असेल, बघा बरं. शेवटची संख्या कशी काढतो आपण? शेवटची संख्या कशी काढतो? शेवटची संख्या काढण्यासाठी आपण काय करतो? पहिली संख्या घेतो आधी. पहिली संख्या अधिक कंसामध्ये n-1 गुणिले d. बघा बरं, पहिली संख्या काय आहे? 7 अधिक n म्हणजे काय रे विद्यार्थी मित्रांनो? n म्हणजे काय? एकूण संख्या. तुम्हाला दिसतात तेवढ्याच एकूण संख्या आहेत का? नाही. तुम्हाला दिसायला 4च दिसतायत, मलाही दिसायला 4च दिसतायत, पण एकूण संख्या त्यांनी प्रश्नामध्ये नोंद केलेली आहे. बघा, पहिल्या संख्या मालेतील 30 संख्या म्हटलंय, म्हणजे एकूण संख्या किती आहेत तुमच्या? कंसात 30 हा -1 जशास तसा. d म्हणजे काय? फरक. प्रत्येक 2 संख्येमधील फरक. आता बघा 7 आणि 13 मध्ये कितीचा फरक आहे? 7 मध्ये किती मिळवल्यावर 13 येतात? 6. 13 आणि 19 मध्ये देखील फरक आहे 6. 19 आणि 25 मध्ये देखील फरक आहे 6. इथून पुढच्या येणाऱ्या संख्येमध्ये देखील फरक किती असणार आहे? 6. म्हणजे फरक किती आला तुमचा? 6. मग आपण हे सोडवूया. कसं सोडवतो आपण? पहिले कंस सोडवतो आपण. 7 अधिक 30 मधून 1 गेला 29 हा गुणिले 6 जशास तसा. हा कंसाला गुणिले की नाही हा 6. बघा 7 अधिक 29 चा किती बरं? 9 54 चाले 5 7 दुने 12 आणि 5 किती? 17. बरोबर की नाही? 29 चा किती आले? 174. मग 174 अधिक 7 किती येणार आहे विद्यार्थी मित्रांनो? 181. किती येणार? 181. मग आता तुमचं काम सोपं झालं. शेवटची संख्या देखील तुम्हाला मिळाली. बरोबर. मग आपल्या सरासरीच्या सूत्रामध्ये किमती टाकूया. बघा, सरासरीचं सूत्र काय आहे? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2. पहिली संख्या कोणती आहे? 7. शेवटची संख्या किती आली? 181 भागिले 2. मग 181 अधिक 7 किती येणार? 188 भागिले 2. द्या बरं 188 ला 2 ने भाग. इथेच भाग देण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्या पद्धतीचा भागाकार सर्वांनी शिकून घ्यायचा आहे. बघा, खूप सोपं आहे. बे 1 बे. 18 आहे 2च्या पाढ्यात. बे 9 18. 18 तर कटले, उरला 8. बे 4 8. किती आलं विद्यार्थी मित्रांनो उत्तर? 94. मग तुमची सरासरी किती आली? 94. कितवं ऑप्शन दिसतंय तुम्हाला? ऑप्शन कितवं दिसतंय बघा बरं? ऑप्शन नंबर 3. काय? 94 काय आलं? तर या दिलेल्या संख्या मालेतील संख्येची सरासरी किती आली? ती 94. आलं सर्वांच्या लक्षात? आता सारख्याच
प्रकारचे मी 2 उदाहरणं घेतली. आता थोडंसं वेगळं उदाहरण घेऊया आपण. बघा उदाहरण बघा काय आहे, वाचा बरं सर्वांनी. तर काल परवाच आपली मॅच झाली की नाही, मॅचच्या संदर्भात, क्रिकेटच्या संदर्भातच आपलं उदाहरण आहे. संघराजच्या 5 एकदिवसीय क्रिकेट सामन्यामधील धाव संख्या दिलेली आहे, रन दिलेले आहेत संघराजचे. आहे का कुणी प्लेयर संघराज नावाचा आपल्या क्रिकेट टीम मध्ये? असेल तर मलाही सांगा. ठीक आहे, बघा संघराजच्या 5 एकदिवसीय क्रिकेट सामन्यातील धाव संख्या 83, 102, 92, 24 व 74 आहेत. तर त्याच्या 5 सामन्यातील धाव संख्येची सरासरी आपल्याला विचारलेली आहे. बघा किती धावसंख्या? पहिली धावसंख्या 83 अधिक दुसरी 102 अधिक तिसरी 92, चौथी 24 आणि पाचवी आहे 74. आता तुम्ही म्हणताल मॅडम याला कोणता फॉर्म्युला अप्लाय नाही होत का? तर नाही. बघा धाव संख्या, प्रत्येक धावसंख्येमधला फरक कसा आहे? वेगवेगळा आहे. त्याचबरोबर ह्या काही कोणत्याही क्रमगत समसंख्या नाही किंवा विषम संख्या नाही किंवा क्रमगत नैसर्गिक संख्या देखील नाही. या नैसर्गिक संख्या आहेत पण क्रमागत नैसर्गिक संख्या नाही. मग आपला सरळ सरळ सरासरीचा फॉर्म्युला आपण वापरू. काय आहे सरासरीचा फॉर्म्युला? तुम्हाला माहिती आहे काय आहे सरासरीचा फॉर्म्युला? बघा बरं पहिल्या स्लाइडला, दुसऱ्या स्लाइडला मी तुम्हाला सरासरीचा फॉर्म्युला शिकवला होता. काय आहे सरासरीचं सूत्र? काय असणार बरं? इथं धाव संख्येच्या स्वरूपामध्ये आपण मांडूया. धाव संख्येची बेरीज एकूण धाव संख्येची बेरीज भागिले काय येणार? एकूण धाव संख्या. किती धाव संख्या काढल्या रे त्याने? एकूण धाव संख्या किती काढल्या? 5. मग आपण भागणार कितीने? तर 5ने. मग धाव संख्येची बेरीज करा बरं. किती? पहिले 83 प्लस 102 प्लस 92 प्लस 24 प्लस 74 डिवायडेड बाय भागिले एकूण धाव संख्या. किती होत्या? किती आहेत त्या? 1 2 3 4 आणि 5. बघा आता बेरीज करा. 83 अधिक 102 अधिक 92 अधिक 24. एकच स्थानच्या अंकापासून बेरीज करण्याचा प्रयत्न करा. बघा 4 आणि 4 8, 8 आणि 2 10, 10 आणि 2 12, 12 आणि 3 15. 5शी 5 हातचा आला 1. 7 आणि 1 8, 8 आणि 2 9, 9 9 18, 18 आणि 8 किती होतात? 18 आणि 8 किती होणार? 26. 6शी 6 हातचे आले 2, 2 आणि हा इथला आपला आला 3. बरोबर की नाही? मग किती आले? 365 भागिले 5. मग 365 ला 5 नी भागा बरं सर्वांनी. 5 1 5, 5 सॉरी 5 एक मिनिट 5 7 35 उरला 1 झाले 15. 5 3 15 किती आले मग? 73. भागाकार किती आला विद्यार्थी मित्रांनो? 73. म्हणजे सरासरी किती आली? 5 एक दिवसीय क्रिकेट सामन्यातील धाव संख्येची सरासरी किती आली? 73. आहे का 73 हा ऑप्शन? येस, इट्स अ फोर्थ ऑप्शन. पुन्हा एकदा सांगते तुम्हाला, आपण काय केलं? सरासरीचं सूत्र वापरलं. काय आहे? एकूण धाव संख्येची बेरीज भागिले एकूण धाव संख्या. बघा धाव संख्येची बेरीज घ्या. किती? 83 अधिक 102 अधिक 92 अधिक 24 अधिक 74 भागिले 5. मग त्यांची बेरीज किती आली? 365 भागिले 5 का केला आपण? कारण इथे धाव संख्या किती होत्या? 5. मोजून बघा 1 2 3 4 आणि 5. त्यामुळे आपण कितीने भागलं?
5ने भागलं, ज्यावेळेस आपण 365 ला 5ने भागतो त्यावेळेस भागाकार किती येतो बघा, 5 एक 5, 5 7 35, उरतो 1, 5 वर 1 आला म्हणजे 15 झाले, 5 त्रिक 15. किती येतात मग? 73. आलं का लक्षात सर्वांच्या? ठीक. बघा आता आपण चौथं उदाहरण बघूया. चौथं खूप सोपं उदाहरण आहे बघा. आता चौथं दिसायला सोपं वाटतंय पण आपल्याला प्रत्येक ऑप्शन सोडवून बघावाच लागेल. बघा काय आहे, पुढील पैकी अचूक विधान ओळखा. अचूक म्हणजे बरोबर जे विधान आहे ते बघायचंय आपल्याला. काय आहे बघा, 3 क्रमवार समसंख्यांची सरासरी समसंख्या असते. माहित नाही, काढून बघा कोणत्याही 3 क्रमवार समसंख्या घ्या. ज्यावेळेस अशा प्रकारची उदाहरणे येतात विद्यार्थी मित्रांनो, त्यावेळेस सोप्यात सोप्या संख्या घेण्याचा प्रयत्न करायचा. आता 3 क्रमवार समसंख्या घेते मी, 2 घेते, 4 घेते आणि 6 घेते. 3 क्रमवार समसंख्यांची सरासरी किती येणार रे? 10 आणि 2 12 भागिले 3 किती येणार? 4, किंवा आपण मिडल मोस्टचे नंबर देखील म्हणतो. किती आली सरासरी? 4. 4 कोणती संख्या आहे? समसंख्याच आहे, बरोबर की नाही? 4 ही कोणती संख्या आहे? समसंख्याच आहे. आणि त्यांनी काय दिलंय तिथे? 3 क्रमवार समसंख्येची सरासरी समसंख्या असते. आली का हो? मग आपलं पहिलंच ऑप्शन काय आलं? अचूक आलं. पहिलंच विधान काय आलं आपलं? अचूक विधान आलं. आता तुम्हाला अंडरस्टँडिंग साठी आपण दुसरं एखादं ऑप्शन बघूया. दुसरं ऑप्शनचं करून बघूया आपण उदाहरणाच्या मार्फत. बघा, 3 क्रमवार समसंख्येची सरासरी विषम संख्या असते. आत्ताच आपण उदाहरण घेतलं तिथे काय आलं होती आपली सरासरी? 4. 4 ही समसंख्या आहे, त्यामुळे विषम संख्येचा तर प्रश्नच येत नाही. तिसरं बघा, 5 विषम संख्येची सरासरी समसंख्या असते. घ्या कोणत्याही 5 विषम संख्या क्रमागत 1 अधिक 3 अधिक 5 अधिक 7 अधिक 9. ह्या काय केल्या मी? 5 क्रमागत विषम संख्या घेतल्या. 5 क्रमागत विषम संख्येची सरासरी आपण काय घेतो? सुरुवातीच्या दुसऱ्या स्लाइड मध्ये सांगितलं होतं मी तुम्हाला, मिडल मोस्टचे नंबर. याची सरासरी काय येणार आहे मग? 5 येणार आहे. पण त्यांनी काय सांगितले? 5 विषम संख्येची सरासरी समसंख्या असते. 5 काय समसंख्या आहे का? नाही. सॉरी, 5 समसंख्या आहे का? नाही. 5 ही कशी आहे? विषम संख्या. त्यामुळे हे देखील ऑप्शन काय झालं आपलं? कट झालं. आलं लक्षात? मग आपलं अचूक विधान कोणतं आलं? विधान नंबर 1 किंवा ऑप्शन नंबर 1. तर पुढचं बघूया. आता सोपे सोपे उदाहरणं आहेत खूप. फास्ट तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करताल. बघा, 1 ते वाचा बरं सगळ्यांनी. प्रश्न काय आहे वाचा बरं सर्वांनी. 1 ते 49 पर्यंतच्या क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी किती? 1 ते 49 पर्यंतच्या क्रमवार नैसर्गिक संख्येची सरासरी विचारली. 1 ते 49 पर्यंतच्या क्रमवार नैसर्गिक संख्या कोणत्या येतील रे? 1 2 3 4 अँड सो ऑन. शेवटची येईल 49. क्रमवार नैसर्गिक संख्या विचारल्यात की नाही त्यांनी? बघा, मग यांची सरासरी आपण कशी काढतो? बघा, खूप सोपं आहे. सरासरी बरोबर कशी काढत असेल बरं आपण सरासरी? आपण काय करतो? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2. पहिली संख्या कोणती आहे बघा बरं? 1 ते 49 पर्यंतच्या क्रमवार नैसर्गिक संख्येमध्ये पहिली संख्या आहे 1. शेवटची संख्या आहे 49 भागिले 2. 49 अधिक 1 किती होतात बरं?
50 भागिले 2. ज्या वेळेस तुम्ही 50 ला 2 ने भाग देता, कितीचा भाग जातो बघा, बे एक बे, बे 25 50, म्हणजे किती आलं उत्तर तुमचं 25. मग 1 ते 49 पर्यंतच्या क्रमवार नैसर्गिक संख्येची सरासरी किती आली आपली 25 किंवा 25. बघा आता पुढचं देखील तसंच आहे, फक्त संख्या बदलल्या. पुढचं देखील तसंच आहे, फक्त संख्या बदलल्यात. बघा पुढचं वाचा बरं सर्वांनी, प्रश्न काय आहे. 1 ते 99 पर्यंतच्या क्रमवार नैसर्गिक संख्येची सरासरी किती विचारलंय त्यांनी. मग 1 ते 99 पर्यंतच्या क्रमवार नैसर्गिक संख्या कोणत्या बरं, लिहून घ्या. 1 2 3 4 अँड सो ऑन. किती पर्यंतच्या 99 पर्यंतच्या आल्या की नाही. मग याची देखील सरासरी आपण कशी काढतो, तर बघा सरासरी बरोबर पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2. पहिली संख्या कोणती बरं, 1 आहे की नाही 1. शेवटची संख्या कोणती आहे, ते मागच्या गणितामध्ये 49 होती, इथे कोणती शेवटची संख्या 99 भागिले 2. 1 अधिक 99 किती 100 भागिले 2. आणि ज्या वेळेस आपण 100 ला 2 ने भाग देतो, बे एक बे, बे पंचे 10, शून्य जशास तसा, किती आले मग 50. मग 1 ते 99 पर्यंतच्या क्रमवार नैसर्गिक संख्येची सरासरी किती आली आपली 50. ऑप्शन नंबर 4. आलं सर्वांच्या लक्षात. बघा पुढचं बघूया आपण आता. थोडस क्वेश्चन चे वर्ड चेंज झालेत. आता बघा वाचा बरं सर्वांनी, क्वेश्चन काय आहे. सर्वांनी क्वेश्चन वाचा बरं काय आहे. 1 ते 30 पर्यंतच्या क्रमवार समसंख्येची सरासरी. 1 ते 30 पर्यंतच्या क्रमवार समसंख्या. 1 ते 30. मग 1 समसंख्या आहे का, नाही. मग 1 नंतर क्रमाने येणारी दुसरी समसंख्या कोणती बरं, 2. बरोबर की नाही, कोणती आहे 2. 2 नंतर कोणती येईल समसंख्या 4. 2 4 6 8 10 अशा येत जातील. पहिली क्रमवार पहिली समसंख्या येईल 2 4 आणि अँड सो ऑन. किती पर्यंत घ्यायच्या आहेत तुम्हाला क्रमागत समसंख्या 30 पर्यंत. मग 30 आहे का रे समसंख्या, हो. मग मी काय केला 30 देखील इन्क्लूड केला. मग यांची सरासरी कशी काढणार आपण, बघा सरासरी बरोबर परत तोच फॉर्म्युला, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2. पहिली संख्या कोणती आहे बघा बरं, 1 नाही घ्यायची, कारण की त्यांनी दिलंय 1 ते 30 पर्यंतच्या, पण 1 ही समसंख्या नाही, त्यामुळे आपण 1 ला एक्सक्लूड करतो, 1 ला आपण स्किप करतो. 1 नंतर येणारी समसंख्या कोणती, तर 2. मग 2 ही झाली आपली पहिली समसंख्या आणि 30 झाली ही शेवटची समसंख्या, फक्त ह्या प्रश्नापुरती. ओके. मग पहिली समसंख्या कोणती, तर 2 अधिक शेवटची समसंख्या 30 भागिले 2. 2 अधिक 30 किती होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, बस 30 भागिले 2. खूप छोटे छोटे भागाकार आहेत आजचे, पटकन करता येतील असे. बघा बे एक बे, बे एक बे, बाकी उरली 1 बेसक 12. म्हणजे किती आलं रे विद्यार्थी मित्रांनो 16. आहे का ऑप्शन मध्ये 16, येस इट्स फर्स्ट ऑप्शन. मग कोणतं ऑप्शन आलं तुमचं 16. 16 काय झाली ही 1 ते 30 पर्यंतच्या क्रमवार समसंख्येची सरासरी. सर्व विद्यार्थी नोट डाऊन करून घेतात असं मी कन्सिडर करते. नोट डाऊन केलं तर व्यवस्थित तुम्हाला समजणार आहे.
मग आता आपण पुढचं उदाहरण बघूया. सेम उदाहरण आहे, सगळे सोडवा बरं सगळे. अर्ध्या मिनिटात सुटणारं उदाहरण आहे हे. पटकन सगळ्यांनी सोडवण्याचा प्रयत्न करा. बघा सेम उदाहरण आहे, फक्त संख्या बदललेल्या आहेत. वाचा बरं सर्वांनी, काय उदाहरण आहे. 1 ते 90 पर्यंतच्या क्रमवार समसंख्येची सरासरी. आता 1 ते 90 पर्यंतच्या क्रमवार समसंख्या एवढ्या काढत बसायला आपल्याकडे काय वेळ नाही. मग आपण काय करणार, 1 ते 90 पर्यंत कोणत्या समसंख्या येतील रे. बघा, एक तर येणार नाही, एक समसंख्या नाही, एक ही विषम संख्या आहे. मग कोणती येईल, 2, 4, 6, 8, 10 अँड सो ऑन. 90 पर्यंतच्या म्हटले ते, 90 पर्यंतच्या. मग शेवटची समसंख्या किती येईल, 90. त्यांची सरासरी काढायची. आपलं सूत्र काय आहे मग आपल्या सरासरीचं, बघा बरं. सरासरी बरोबर पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2. मग पहिली संख्या कोणती आहे बघा बरं तुमची, 2. शेवटची संख्या कोणती आहे बघा बरं, 90 डिवायडेड बाय 2. 90 अधिक 2 किती होतात, 92 भागिले 2. 92 ला 2 नी भाग द्या, किती येतात बघा बरं. 2 चौक 8, 2 चौक 12, 46. कितवं ऑप्शन आलं तुमचं, तिसरं. 46 ही काय झाली, 1 ते 90 पर्यंतच्या क्रमवार समसंख्येची सरासरी. आलं लक्षात. प्रत्येक टाईपचे 2-2 उदाहरणं आपण बघतोय, त्यामुळे तुम्हाला लवकर समजण्यास काय होईल, मदत होईल. आता पुढचं बघा, सेम आहे, फक्त समसंख्या ऐवजी काय आली, तिथं विषम संख्या आली. मग घाबरून जायचं नाही. काय करणार मग आपण, तोच फॉर्म्युला वापरणार. बघा, 1 ते 99 पर्यंतच्या क्रमवार विषम संख्येची सरासरी. पहिले कोणत्या संख्या येतील बघा बरं, 1 ते 99 पर्यंतच्या क्रमवार विषम संख्या. 1, 2 येईल का आता, नाही, कारण विषम संख्या दिल्यात, 2 येणार नाही. 1 येईल का, येस, 1 ही काय आहे, विषम संख्या. 1, 3, 5, 7 अँड सो ऑन. शेवटची विषम संख्या कोणती येईल मग, 99. कोणती येईल, 99. मग यांची सरासरी कशी काढणार आपण बघा. सरासरी बरोबर पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2. मग पहिली संख्या कोणती बघा बरं, कोणती आहे पहिली संख्या, पहिली संख्या कोणती आहे, 1 प्लस शेवटची संख्या कोणती आहे, 99 भागिले 2. 1 अधिक 99 100 भागिले 2. ज्यावेळेस आपण 100 ला 2 ने भाग देतो, उत्तर किती येतं आपलं, 50. 50 आहे का 50 ऑप्शन, येस, इथं फोर्थ ऑप्शन. कितवा आहे मग, ऑप्शन नंबर 4. सरासरी किती येईल तुमची मग, 50. पुढचं बघा, पुढचं थोडस वेगळं आहे. कन्सेप्ट तीच वापरायची, फक्त एक्झाम्पल पॅटर्न थोडासा वेगळा आहे. बघा काय आहे, 6 क्रमागत विषम संख्यांची सरासरी 48 आहे. त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती. 6 क्रमागत विषम संख्येची सरासरी. आता त्यांनी असं दिलंय का, पहिल्या 6 क्रमागत विषम संख्या किंवा शेवटच्या 6 क्रमागत विषम संख्या तर नाही. त्यांनी फक्त दिलंय 6 क्रमागत विषम संख्या. त्या सुरुवातीपासूनच्याही असू शकतात, मधल्याही असू शकतात, शेवटच्याही असू शकतात. त्यामुळे आपण इथं पहिल्या किंवा मधल्या किंवा दुसऱ्या अशा कोणत्याही विषम संख्या मनाने घेऊ शकत नाही. मग आपण कन्सिडर करू, आपली पहिली विषम संख्या आहे 1. 1 नंतर दुसरी विषम संख्या काय येणार रे बघा,
1 अधिक 2. आता हे कसं लिहायचं बघा. पहिली विषम संख्या असते आपली 1, दुसरी विषम संख्या असते 3, तिसरी असती 5. प्रत्येकामध्ये आपण काय करत जातो, +2 ऍड करत जातो. त्यामुळे मी कन्सिडर केलं माझी पहिली विषम संख्या होती 1, दुसरी विषम संख्या येणार x+2 कारण त्याच्यामध्ये 2 ऍड केला. विषम संख्येमध्ये क्रमागत विषम संख्येमध्ये 2 ऍड होत जातो. तिसरी विषम संख्या येणार x+4. ह्या x+2 मध्ये अजून 2 ऍड केले त्यामुळे आलं x+4. पुढची येणार x+6. त्याच्या पुढची किती घ्यायच्यात आपल्याला 6 घ्यायच्यात बरोबर. 1 2 3 4. ही आली 5वी आणि ही आली 6वी x+10. या 6 क्रमागत विषम संख्या आल्या आपल्या. 6 क्रमागत विषम संख्या आल्या. त्या संख्यांची सरासरी 48 आहे. सरासरी कशी काढतो आपण बघा. सरासरी बरोबर या सर्व संख्यांची काय घेतो आपण, बेरीज घेतो. बघा मी प्लसचं चिन्ह टाकून दिलं फक्त. सगळ्या संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. एकूण संख्या किती होत्या, 6/6. पण प्रश्न जर नीट वाचला तर तुम्हाला कळेल की सरासरी त्यांनी दिलेली आहे. किती आहे, 48. मग सरासरीच्या जागी 48 लिहून टाका. वरचं सोडवा बरं. x मिळवा बरं. x मध्ये 1 x अधिक हा दुसरा x अधिक तिसरा x चौथा x पाचवा x आणि 6वा x. किती x आहे, 6x अधिक, आता उरलेल्या संख्येची बेरीज करा. 2 आणि 4 6 आणि 6 12 8 20 आणि 10 30. 6x अधिक 30/6. x ची किंमत काढायची बरं आपल्याला इथं. तर 6 इकडे भागिले आहे. 48 कडे गेल्यानंतर तो काय होणार, गुणिले होणार. मग काय येईल विद्यार्थी मित्रांनो, 48 गुणिले 6 बरोबर इकडं काय उरलं आता, 6x अधिक 30. बघा 48 गुणिले 6 करा बरं. 6 8 48. हातचे आले तर 6 चौक 24 आणि 4 28 288 बरोबर 6x अधिक 30. 30 ला ना 288 कडं. 30 6x ला प्लस आहे. 288 कडे आल्यावर 30 काय होणार, त्याला वजा होणार. मग कसं येईल, 288 वजा 30 बरोबर 6x. करा वजा 30 288 मधून फटाफट. 8 मधून 0 गेला 8, 8 मधून 3 गेले 5, 2 2 बरोबर 6x. मला 6x नको, मला फक्त x पाहिजे. मग मी काय करणार, x ला जागेवर ठेवणार. 6 258 कडे आणणार. 6 काय आहे, x ला गुणिले आहे. 258 कडे आल्यावर तो काय होणार, भागिले होणार. मग x ची किंमत काय येईल बघा. 6 1 6, 6 चौक 24 उरला 1, 6 2 18 42. x ची किंमत किती आली, 42. पण विचारलंय काय त्यांनी, त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती. आपण संख्या कोणत्या घेतल्या होत्या बघा. आपण संख्या घेतल्या होत्या 1, x अधिक 2, x अधिक 4, x अधिक 6, x अधिक 8 आणि x अधिक 10. मग सगळ्यात मोठी संख्या कोणती इथे, x अधिक 10. मग टाका त्यामध्ये x ची किंमत 42 अधिक 10 बरोबर 52. आहे खरी 52 ऑप्शन आपल्याकडे. ऑप्शन इथे दिसत नाहीये. ठीक आहे, पण आन्सर किती आलंय आपलं, 52. 42 आणि 10 52. ओके, ठीक आहे. पुन्हा एकदा सांगू का तुम्हाला हे गणित. बघा काय विचारलं होतं त्यांनी, 6 क्रमागत विषम संख्यांची सरासरी. 6 क्रमागत विषम संख्या कोणत्या घेतल्या आपण, 1, x अधिक 2, x अधिक 4, x अधिक 6, x अधिक 8 आणि x अधिक 10. त्यांची सरासरी त्यांनी दिलेली होती किती, 48 बरोबर. त्यांची सरासरी दिलेली होती 48. आपण भागिले 6 का घेतलं, कारण एकूण संख्या दिल्या होत्या त्यांनी 6. मग 48 ला आपण 6 ने गुणला, 6 ला 48 कडे आणलं. मग किती आहे ना बघा, 6 8 48, हातचे आले 4,
6 चोक 24 आणि 4 28 बरोबर 6 1 अधिक 30. यांची 30 ला इकडे आणलं बरोबर चिन्हाच्या दुसरीकडे. मग 8 मधून 0 गेला 8, 8 मधून 3 गेले 5 आणि 2 बरोबर 6. मग 258 ला आपण काय केलं 6 नी भाग दिला. कितीचा भाग गेला बघा 6 चोक 24 आणि 1 25. 6 1 6 6 त्रिक 18 6 दुने 18 लिहिण्यात गेलं होतं बघा आपल्याकडून. किती आलं तिथे 43 आलं. किती 43. 42 नॉट किती आले इथं 43 आले बघा. 43 अधिक 10 मग किती येणार 53. मग तुमचं आन्सर किती आलं ऑप्शन नंबर फर्स्ट 53. मग सगळ्यात मोठी संख्या कोणती असणार 53 बघा. सगळ्यात मोठी संख्या कोणती येणार 53. त्याच्यानंतर त्याच्या पूर्वीची विषम संख्या कोणती येणार आहे विद्यार्थी मित्रांनो 51. त्याच्या पूर्वीची 49. त्याच्या पूर्वीची 47. त्यानंतर 45. 6 संख्या म्हणजे त्यानंतर 43. त्या 6 क्रमागत विषम संख्या कोणत्या होत्या तर या होत्या 43 45 47 49 51 अँड 53. आलं सर्वांच्या लक्षात. अशा प्रकारे आज आपण नंबर ऑफ क्वेश्चन 10 बघितलेले आहेत. 10 क्वेश्चन आणि काही स्लाइड मी तुम्हाला समजून सांगितले. आता बरेचसे क्वेश्चन आहेत याच्याशीच रिलेटेड. तर सर तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर याची PDF टाकून देतील. सर्वांनी ही उदाहरणे सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. मी असं कन्सिडर करते की सर्वांना समजलं आणि खूप सोपी उदाहरणे आपण काय केलेली आहेत आजच्या तासाला अभ्यासली आहेत. या उदाहरणांचा तुम्ही आज सराव करणं गरजेचं आहे. 2-3 दिवसांनी जर बघितलं तर पूर्ण ब्लँक होणार, ब्रेन पूर्ण ब्लँक होणार, काहीही उमजणार नाही, समजणार नाही. त्यामुळे आज किंवा जास्तीत जास्त उद्यापर्यंत कमीत कमी झालेल्या उदाहरणांचा सराव करा. ओके, थँक्यू व्हेरी मच. हॅलो सर. हॅलो मॅडम. हा सर केलंय सेशन. ओके मॅडम करतो. करा लिहू तुम्ही पण लिहू करा मी पण करतो. ओके ओके मॅडम.